जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. इ या व्हिडिओमध्ये आपण पी-आर-एन व्हॅलिडिटी ओव्हर झालेल्या विद्यार्थ्यांनी नेमकी काय करावं? नॉन एन-ई-पी टू एन-ई-पीचे जे काही विद्यार्थी आहे, त्यांनी परीक्षा फॉर्म भरताना नेमकी काय करावं? काही विद्यार्थ्यांनी डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे. त्यांचा फॉर्म कशा पद्धतीने भरावा? इक्विव्हॅलन्सचा फॉर्म नेमकी कुणी भरावा? या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये पुढच्या 5 मिनिटांमध्ये माहिती घेणार आहोत. तर संबंधित विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. विद्यार्थी मित्रांनो, पी-आर-एन व्हॅलिडिटी ओव्हर असा खूप विद्यार्थ्यांना मेसेज येत आहे. नेमकी हा मेसेज काय आहे आणि तो का बरं येतोय तो आपण बघूया. तर सगळ्यात प्रथम विद्यार्थी मित्रांनो बघा, काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला N+2 एवढ्या कालावधीमध्ये तुम्हाला तो तुमचा कोर्स पूर्ण करावा लागतो. N म्हणजे काय? नंबर ऑफ इयर. ओके. म्हणजे जसं बी-कॉम डिग्री तुमची 3 वर्षाची आहे. बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-सी-एस वगैरे जे काही अंडर ग्रॅज्युएशनचे जे काही अभ्यासक्रम असतात ते 3 वर्षाचे असतात. इंजिनिअरिंग किंवा अजून काही अन्य तत्सम अभ्यासक्रम आहे जे 4 वर्षाचे असतात. तर मग त्यांचा एन म्हणजे किती झाले? 4 वर्ष. ओके. पण बी-ए, बी-कॉम, बी-एस-सीच्या बाबतीत तो किती असणार आहे? 3 वर्ष. पी-जीचे रिलेटेड जे काही कोर्स आहे, एम-बी-ए किंवा म्हणा एम-कॉम म्हणा, एम-ए म्हणा, एम-एस-सी म्हणा, एम-सी-एस म्हणा, हे जे काही कोर्स आहे हे 2 वर्षाचे असतात पी-जीचे. ओके. मग अशा कोर्सच्या बाबतीत एन म्हणजे काय झालं त्यांचा नंबर ऑफ इयर ॲडमिशन प्लस 2 वर्ष. ओके. म्हणजे बी-कॉमचा एखादा विद्यार्थी असेल तर त्यांनी 3+2 म्हणजे अशा 5 वर्षामध्ये त्यांनी त्याची डिग्री पूर्ण करणं अपेक्षित होतं आणि विद्यापीठ त्यांना प्लस 1 संधी उपलब्ध करून देतं. ओके. तर पण एक संधी उपलब्ध करून देणं हे विद्यापीठाच्या अखत्यारीतला विषय आहे. ते विद्यापीठाच्या अधिकार मंडळामध्ये तो निर्णय घेतला जातो आणि 1 वर्ष विद्यार्थ्यांना तशी सवलत दिली जाते. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना N+2 हा कालावधी संपलेला आहे, त्यांना आता परीक्षा फॉर्म भरता येत नाही आणि बहुतेक विद्यार्थी आपल्या महाविद्यालयामार्फत येतात आणि महाविद्यालय त्यांना म्हणतात, की आता तुम्ही विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला काय करा, संपर्क करा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा विषय विद्यापीठ अधिकार प्रमंडळात प्रक्रियाधीन असून याबाबत ज्यावेळी निर्णय होईल, त्यावेळी परिपत्रक काढून आपल्याला कळवण्यात येणार आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांना परस्पर विद्यापीठात पाठवायचं नाही. याबाबत आपण आपल्या महाविद्यालयीन स्तरावर सर्वांनाच सूचित करावं, अशा सूचना विद्यापीठाच्या परीक्षा विभागांतर्गत महाविद्यालयांना करण्यात आलेली आहे. म्हणजे विचार करा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रवेश घेतलेला म्हणजे फर्स्ट इयरला तुम्ही प्रवेश कधी घेतला, तिथून पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला ती डिग्री पूर्ण झाली पाहिजे, ज्यांचा कालावधी 3 वर्षाचा आहे त्यांच्यासाठी. म्हणजे बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी किंवा अन्य तत्सम अभ्यासक्रम जर का 3 वर्षाचे असेल, तर पुढील 2 वर्षामध्ये म्हणजेच एकूण प्रवेश घेतल्यापासून 5 वर्षाच्या आत तो अभ्यासक्रम त्या विद्यार्थ्यांनी पूर्ण करायला पाहिजे. अन्यथा तो विद्यार्थ्याचा पी-आर-एन एक्सपायर होतो. ओके. आणखीन 1 वर्ष विद्यापीठ त्यांना सवलत देते. ओके. पण ते देणं न देणं हे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाकडे तो निर्णय असतो. विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने तो निर्णय घेतला का नंतरच विद्यार्थ्यांना त्याची सवलत भेटू शकते. ओके. त्याकरता विद्यार्थी मित्रांनो काळजी करू नका. ज्या विद्यार्थ्यांचे N+2 हा कालावधी आता संपलेला आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ काही निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आहे. त्याला थोडासा वेळ लागेल आणि निर्णय जो काही असेल, तो विद्यापीठ काय करेल, परिपत्रक काढून आपणापर्यंत कळवला जाईल, हे आपण लक्षात घ्या. एखादा एम-ए, एम-कॉम, एम-एस-सीचा विद्यार्थी असेल, तर त्यांनी 4 वर्षामध्ये त्यांनी ती डिग्री पूर्णच केली पाहिजे. ओके. 1 वर्ष एक्सटेन्शन विद्यापीठ त्यांना देऊ शकतं, पण ते पण त्यांच्या अधिकार मंडळाच्या अंतर्गत असेल तरच तो निर्णय योग्य तो निर्णय विद्यापीठ घेईल अशी आपण अपेक्षा ठेवूया. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थी असे असतात, की ते 2017-18 साली आहे. मी आजच्या दृष्टिकोनातून सांगतो, की जे विद्यार्थी 20-21 साल आणि त्यापासून पुढच्या अभ्यासक्रमाला असतील, तर त्या विद्यार्थ्यांचे आता मी तसं या ठिकाणी बघू, की एखादा विद्यार्थी सपोज 2000 इथं 20-21ला प्रथम वर्षात असेल, तर 2021-22ला द्वितीय वर्ष, 2022-23ला तृतीय वर्ष, 23-24ला त्याला एक एक्सटेन्शन 2024-25 म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2020-21ला प्रवेश घेतला, ज्यांचा अभ्यासक्रम 3 वर्षाचा आहे, त्यांच्या बाबतीत मी सांगत आहे. ओके. 2020-21ला त्यांनी जर का प्रवेश घेतला, तर त्यांनी त्याची डिग्री एप्रिल 25च्या परीक्षेपर्यंत पूर्ण करणं अपेक्षित आहे. तर आता 2025-26 हे जे काही वर्ष आहे, हे वर्ष विद्यापीठाच्या अखत्यारीत आहे. विद्यापीठ त्याला काय करू शकतं, सवलत द्यायचा जर विद्यापीठाने निर्णय घेतला, तर त्याला आता 25-26 मध्येच त्याला त्याचे सब्जेक्ट पूर्ण करावे लागतील. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे 2020-21 मध्ये प्रवेश होते, त्या विद्यार्थ्यांना आत्ता संधी भेटण्याची म्हणजे त्यांना परीक्षा फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.
आता एखादा विद्यार्थी म्हणेल, की "सर मी मध्ये 4 वर्ष गॅप घेतला, 5 वर्ष गॅप घेतला. माझा वैयक्तिक प्रॉब्लेम होता." लेडीज असतील त्यांचा वेगळाच प्रॉब्लेम असेल. पण त्याच्यामुळे त्यांनी शिक्षण थांबवलं, तर तसं विद्यापीठ काही करू शकत नाही. विद्यापीठ तुमचं नंबर ऑफ इयर कॅल्क्युलेशन करतं. ओके. 2020-21 ला जर का त्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयरला प्रवेश घेतला. ओके. त्यांनी जर का इथे फर्स्ट इयरला प्रवेश घेतला, तर त्याला ॲट लीस्ट 2025-26 पर्यंत त्यांनी डिग्री काय केली पाहिजेल होती, इथं कंप्लीटेड केली गेली पाहिजे होती. त्यांनी जर का केली नाही, तर त्याला या त्या वर्षामध्ये इथे डिग्री पूर्ण करता येते. ज्यांचा 6 वर्ष कालावधी आहे इंजिनिअरिंगच्या बाबतीत, मग त्यांना 19-20 चे जे काही विद्यार्थी असतील, तर त्यांच्यापासून ते कॅल्क्युलेशन होतील. त्यांना N+2+1 आपण जो विद्यापीठाचा फॉर्म्युला असतो, की इथं N+2+1 ओके. या फॉर्म्युल्यानुसार त्यांना काय करावा लागतो, आपली डिग्री पूर्ण करून परीक्षेचा फॉर्म भरावा लागेल. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता ज्यांची ॲडमिशन 20-21 साल होतं, तर त्यांना संधी भेटण्याचे चान्सेस आहे, असं मी सांगू शकतो. पण विद्यापीठ परिपत्रक काढेल त्यावर आहे. विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने निर्णय घेतला, की नाही आपल्याला संधी द्यायची नाही, तर त्याला मी काही करू शकणार नाही. अधिकार मंडळाकडे निर्णय आहे, पण आपण पॉझिटिव्ह राहूया, की विद्यापीठ अधिकार मंडळ योग्य त्या पद्धतीचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा घेऊ शकतील. ओके. सो मी इथे पहिला मुद्दा तुम्हाला केला, की पी-आर-एन व्हॅलिडिटी ओव्हरच्या स्टुडंटने नेमकी काय करावं? तर थोडे दिवस अजून वेट बघा, एक 4-8 दिवस आणि जो काही निर्णय असेल तो विद्यापीठ सांगेल, एवढं मी या वाक्यातून तुम्हाला सांगेल. आता दुसरं नॉन एन-ई-पी टू एन-ई-पी म्हणजे नेमकी काय? की बघा, हे एखादा विद्यार्थी 2019 साली फर्स्ट इयरला होता. ओके. आणि सेकंड इयरला त्याला आता 2024 पॅटर्न आहे. ओके. तर ते विद्यार्थी नॉन एन-ई-पी टू एन-ई-पी आहे. तर त्यांच्या परीक्षा फॉर्म भरण्यासंदर्भात विद्यापीठ कामकाज करत आहे. येत्या सोमवारनंतर त्यांचं एखादं परिपत्रक विद्यापीठ काढू शकतं. त्या बाबतीत आपण बघूया. दिनांक 5-6 तारखेपर्यंत आपल्याला ऑक्टोबरपर्यंत थांबण्याची आवश्यकता आहे. एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल. ओके. पुढे आहे, की डायरेक्ट सेकंड इयरच्या स्टुडंटनी ॲडमिशन घेतलेलं आहे. म्हणजे डिप्लोमा करून बी-एस-सीला, डिप्लोमा करून बी-सी-एसला किंवा अन्य काही अभ्यासक्रमामार्फत ज्यांनी डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेतलेले आहे. तर त्यांनी नेमकी काय करावं? तर त्यांना परीक्षा फॉर्म भरण्याकरता काही सूचना सोमवारनंतर प्राप्त होणार आहे. तर त्यांनी सोमवारपर्यंत वेळ काढा. पण डायरेक्ट सेकंड इयरला ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतली, तर त्यांनी डायरेक्ट सेकंड इयर्सच्या ॲडमिशन संदर्भातली जी काही एलिजिबिलिटी असते, त्यांनी ते एलिजिबिलिटी काढून ठेवली पाहिजेल किंवा त्यांनी एलिजिबिलिटी नंबर हा मिळवला गेला पाहिजेल. एवढं मी वाक्य तुम्हाला सांगेल. ओके. आता एक इक्विव्हॅलन्सचं सर्क्युलर एक आलेलं होतं. काय आलेलं होतं? एक इक्विव्हॅलन्स करण्याच्या संदर्भाने एक परिपत्रक विद्यापीठाने मागच्या आठवड्यामध्ये टाकलेलं होतं. ते परिपत्रक नेमके कुणासाठी आहे? तर बघा जे विद्यार्थी अ, बाहेरच्या विद्यापीठातून पुणे विद्यापीठात आलेले आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाकडून पुणे विद्यापीठात आता सेकंड इयरला आला किंवा थर्ड इयरला आला किंवा एखादा विद्यार्थी सॉरी काय म्हणूया आपण त्याला सोलापूरच्या विद्यापीठातून पुणे विद्यापीठात एस-वायला किंवा टी-वायला आला. तर त्या विद्यार्थ्यांना तो इक्विव्हॅलन्स करून त्यांना फॉर्म भरणं गरजेचं आहे. त्याच्याकरता त्या प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा इक्विव्हॅलन्सचं जे सर्क्युलर आहे ते महत्त्वाचं आहे. त्या पद्धतीने त्यांनी कामकाज करणं अपेक्षित आहे. म्हणजे त्यासाठी ₹600 चं चलन वगैरे आहे वगैरे, वगैरे त्या गोष्टी त्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. 14 पानाचं एक परिपत्रक आहे ते तुम्ही बघितलं पाहिजे. आता जे नॉन एन-ई-पी टू एन-ई-पीचे विद्यार्थी त्यांना इक्विव्हॅलन्स करण्याची आवश्यकता आहे का? तर अजिबात नाही. त्यांना ₹600 चं चलनही काढायचं नाही. हा जो काही मुद्दा आहे किंवा नॉन एन-ई-पी टू एन-ई-पी त्यासाठी हे इक्विव्हॅलन्सचं सर्क्युलर नाहीये. नॉन एन-ई-पी टू एन-ई-पी हा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा विषय आहे. परीक्षा विभाग त्या संदर्भाने काळजी करत आहे, काम करत आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी जसं डायरेक्ट सेकंड इयरला आला किंवा 19 पॅटर्नकडून 24 पॅटर्नला किंवा 20 पॅटर्नला आला, तर त्यावेळेस काय करावं लागेल, की जे त्याला सब्जेक्ट फर्स्ट इयरला नव्हते किंवा 19 पॅटर्नमध्ये नव्हते, ते आत्ताच्या 24 पॅटर्न किंवा 2000 एन-ई-पीचा जो काही 2020चा पॅटर्न आहे, त्या पॅटर्नमध्ये ते ॲड करण्याच्या संदर्भात विद्यापीठ विचाराधीन आहे. त्यामुळे तो निर्णय झाल्यानंतर विद्यापीठ सेपरेट परिपत्रकाद्वारे कळवलं जाईल. मी महाविद्यालयाच्या शिक्षकांना संबंधित विद्यार्थ्यांना मी कळवू इच्छितो, की असे जे काही विद्यार्थी आहेत नॉन एन-ई-पी टू एन-ई-पी, तर त्यांच्या परीक्षा फॉर्ममध्ये काही तांत्रिक अडचणी येत आहेत, त्यांनी काही काळजी करू नका. लवकरच विद्यापीठ त्याबद्दल परिपत्रक काढेल आणि आपणापर्यंत पोहोच करेल. आपल्याला या सर्व संदर्भात व्यवस्थित माहिती पाहिजे नसेल आणि लवकर माहिती पाहिजे नसेल, तर आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. Telegram चॅनलला सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बाकीचे सर्व परीक्षा संदर्भातले महत्त्वाचे व्हिडिओ आणि माहिती आपण Telegram चॅनलला देत असतो. वेळोवेळी सर्व माहिती, व्हिडिओ पाहत चला, जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करून Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.